नमस्कार सज्जन हो. भारतातले आपण सगळेजण, आपल्याला असं वाटतं की आपला तुटलेला भाग आपल्याला परत मिळू दे, आपल्या भारतात तो येऊ दे. मग तो पाकिस्तान असू दे, बांगलादेश असू दे, आपल्याला सगळ्यांना वाटतं की माझ्या भारत भूमीचे हे तुटलेले भाग मला परत मिळू दे. वाटतं की नाही? आपल्याला ते नक्की मिळतील. आणि नुसते नाही, फक्त आपल्याला भूभाग मिळेल, त्याच्यावर राहणारे असुर नाही. एकच गोष्ट केली पाहिजे, आपण सगळ्या भारतीयांनी केली पाहिजे, आणि ती म्हणजे आपण ज्या ज्या वेळी म्हणून प्रार्थना करू, ती शंकराची असेल, गणपतीची असेल, मारुतीची असेल, देवीची असेल, सूर्यनारायणाची असेल, कुणाचीही असेल, आपण ज्यावेळी देवळात जाऊ, आपण ज्यावेळी घरातून प्रार्थना करू, त्यावेळी आपल्या वैयक्तिक मागण्यांच्या बरोबरच रोज मागितलं पाहिजे की देवा, आमच्या भारत भूमीचे हे तुटलेले भाग आम्हाला परत दे. आमची शक्तिपीठ 51 शक्तिपीठांपैकी कित्येक शक्तिपीठ आज परप्रांतात गेलेली आहेत. आम्हाला ती परत मिळू दे. आम्हाला ते सिंधू नदीचं आक्रंदन ऐकू नाही का येत? ती रोज म्हणतीये, अरे या नतद्रष्टांनी, या असुरांनी माझा नदीपणच घालवून टाकलंय, मला पार मुळामुठा करून टाकलंय. मग आपल्याला नाही का ऐकू येत? मग त्यासाठी एकच प्रार्थना प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे. ती देशासाठी आहे, ती धर्मासाठी आहे. धर्मो रक्षते रक्षितः. धर्माचं रक्षण मी केलं तर धर्म माझं रक्षण करे. देव म्हणतो, अरे तू मागशील ते मी तुला देतो. तू फ्लॅट मागितलास, मी तो तुला दिला. तू गाडी मागितलीस, मी तुला गाडी दिली. तू नोकरी मागितलीस, मी तुला नोकरी दिली. बायको मागितलीस, बायको दिली. नवरा मागितलास, नवरा दिला. पण तू मागितलंच नाहीस की माझ्या भारत भूमीचे हे तुटलेले भाग मला परत मिळू दे. आणि ते आत्ता आहेत तसे नकोत. आम्हाला फक्त भूमी हवी आहे, आम्हाला फक्त नदी हवी आहे, आम्हाला त्याच्यावरचा फक्त निसर्ग हवा आहे. पण त्याच्यावर राहणारे असुर आम्हाला बिलकुल नको आहे. म्हणून गोपालकृष्णाला मी प्रार्थना करायला पाहिजे, अरे तू नरकासुराला मारलंस, तू कंसाला मारलंस, तू अनेक दैत्यांचा नाश केलास, मग तुला हे काय अशक्य आहे का? तर ही गोष्ट सहज करू शकशील. पण आम्ही प्रत्येक भारतीयांनी ही प्रार्थना करणं आवश्यक आहे. मला एक आठवतं म्हणून सांगतो की कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते. आपण एखादी गोष्ट हरवली असेल, आपल्या हातातून निसटून गेलेली असेल, किंवा कोणीतरी नेली असेल, ती आपल्याला परत हवी आहे, तर त्यासाठी आम्ही हा श्लोक याचा जप करतो. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते. आणि या श्लोकाचा महिमाच असा आहे, कारण त्याचा मालक असणारा जो आहे कार्तवीर्य सहस्रार्जुन, हा क्षत्रिय होता, हा राजा होता. त्याचं स्मरण केलं तरी गेलेली वस्तू परत मिळते. मग आपण रोज आमची गेलेली जमीन आम्हाला परत मिळू दे, आमची गेलेली नदी आम्हाला परत मिळू दे, असा हट्ट धरून हा श्लोक म्हणायला काय हरकत आहे? आम्ही नुसते भारतीय म्हणून नाही, तर आम्हाला
आतपासून या गोष्टीची चिंता असणं आवश्यक आहे. हे परप्रांतीय, हे असुर लोक जे आहेत, हे रोज देवाची विनवणी करतात की आमचं राज्य जगावर येऊ दे. मग आम्ही का नाही म्हणायचं की देवा, आमचा भूभाग आम्हाला परत दे आणि या असुरांचा सगळा उद्धार करून टाक. तुला काहीही अशक्य नाही. आणि तुम्हाला सांगतो, तो भगवान, तो प्रभू रामचंद्र असेल, तो भगवान गोपालकृष्ण असेल, तो शिवशंभू महादेव असेल, आम्ही प्रार्थना केली ना, तर आमच्या प्रार्थनेला, आमच्या हाकेला तो नक्की उत्तर देईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी लोकांनी प्रार्थना केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी या भारत भूमीला, या महाराष्ट्र भूमीला त्या जोखडातून मुक्त केलं. क्षात्र तेज आमच्या शरीरात वाढू दे. आम्ही हा सगळं ते विसरून गेलोय. आमच्या घरात कुठलंही शस्त्र नाही, बारकी सुरी सुद्धा नाही. मग काय होणार आहे? म्हणून आपण सशस्त्र असावं आणि आपल्यामधलं क्षात्र तेज हे जागं केलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक व्यक्तीने रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी भगवंताला प्रार्थना केली पाहिजे की देवा, आमची सिंधू नदी पुन्हा आमच्या भारतातून वाहिली पाहिजे. आमची सर्व शक्तिपीठं पुन्हा आमच्या भारतात आली पाहिजे आणि तिथं राहणारे आणि भारतात राहणारे सुद्धा सगळे जे असुर आहेत यांचा तू उद्धार कर. तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि रोज हा श्लोक म्हणायचा आहे. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते. पुन्हा एकदा ऐका. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते. या कार्तवीर्य सहस्रार्जुनानी रावणाचा सुद्धा पराभव केलेला होता. मग तो या आत्ताच्या जे दिसणारे आहेत, असुर आहेत, त्यांचा निश्चित पराभव करेल. यात थोडीही शंका मनात घ्यायचं कारण नाहीये. सज्जन हो, तुम्ही आम्ही आबाल वृद्ध, म्हातारी माणसं, आम्ही काय लढायला जाणार आहे का? आम्ही काय करू शकणार आहे? पण आम्ही रोज प्रत्येक व्यक्तीने जर देवाची ही प्रार्थना केली, करुणा भाकली, तर गेलेला प्रांत तर मिळेलच मिळेल. पण आमचा पूर्वीचा जेवढा अखंड भारत होता तेवढा मोठा भारत पुन्हा होऊ शकेल. अफगाणिस्तान आमचा होता, पाकिस्तान आमचा होता, बांगलादेश आमचा होता, ब्रह्मदेश आमचा होता. हे सगळे जे तुटून तुटून गेले ते आम्हाला पुन्हा मिळवता येतील आणि केवळ प्रार्थनेने मिळवता येतील. रोज आम्ही ही गोष्ट करणं अत्यावश्यक आहे. रोज ज्यावेळी आम्ही रामनामाची माला करेल, ज्यावेळी आम्ही कृष्णनामाची माळा करू, ज्यावेळी आम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करू, ज्यावेळी आम्ही ओम नमः शिवाय म्हणू, ज्यावेळी आम्ही भगवद्गीता म्हणू, ज्यावेळी आम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू, त्यावेळी प्रत्येक वेळी ही प्रार्थना करायला चुकू नका. आणि मग बघा, आमच्या भारतात पुन्हा हे प्रांत आपोआप येऊन मिळतील. त्यांचा नायनाट कसा करायचा, तिथल्या असुरांना कसं संपवायचं, ही व्यवस्था तो परमात्मा करेल.
ज्याप्रमाणे नरकासुराच्या तुरुंगातल्या 16,000 स्त्रियांना त्या गोपालकृष्णाने मुक्त केलं, अगदी त्याप्रमाणेच अनेक हे दुःखी कष्टी जीव आहेत, या प्रांतात राहणारे आहेत, आपले हिंदू बांधव आहेत, ते आक्रंदत आहेत की आम्हाला मुक्त करा, आम्हाला मुक्त करा. आणि त्यासाठी आपण सर्व भारतीयांनी रोज परमेश्वराचा धावा करणं अत्यावश्यक आहे. सज्जन हो, ही गोष्ट चुकवू नका. भगवान जे मागेल ते देत असतो, पण आम्ही फक्त आमच्या छोट्या छोट्या मागण्या ठेवतो. आमचे कितीतरी क्रांतिकारक असे गेलेले आहेत आणि त्यांनी मरताना सांगून ठेवलेलं आहे की माझ्या अस्थी भारतातून वाहणाऱ्या सिंधू नदीत टाका. आज ती सिंधू नदी स्वतः रडतीये, का रे मला विसरून का गेलात? काहीतरी विचार करा. आणि यासाठीच मी आपल्याला विनंती करतो, प्रार्थना करतो, सज्जन हो, पुन्हा पुन्हा विनवतो की या भारतभूमीसाठी रोज थोडा वेळ द्या, भगवंताकडे मागणं करा. धन्यवाद.